आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. एक चौकार आल्यानंतर लेंथमध्ये थोडंसं चेंजेस पाहायला मिळालं. गोलंदाज मुझक्कीर मौलाना यांचा भरपूर चांगले गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायलाच मिळते. व्हेरिएशन तर सातत्यपूर्वक त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये या गोलंदाजानं अगदी जो मोमेंटम पकडलाय ना, तिथून पाठीमागे वळून पाहिलंच नाही. इतकी चांगली गोलंदाजी केली आहे. हो, चांगला बॉल पंचांकडे अपील केली जाते, परंतु या स्पर्धेचा नियमच आहे, लेग विफवर नाही आहे, मंकड विकेट नाही आहे, त्याच्यामुळं अपील करून देखील व्यर्थच जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 8 वरती. 7ला माहिती आहे मुझक्कीर मौलाना चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्या विरोधामध्ये थोडीशी प्लॅनिंग करावीच लागेल. एक मोठा फटका आलाय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्यांना डिफेन्स करण्याचं काम खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. हो, एफर्ट्स पहा, कामालीचे एफर्ट्स. डाईव्ह लगावली होती. बॉल अगदी आपण पाहताय ना, हाताला स्पर्श करून फाईन लेगमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. ड्राईव्ह मारून मात्र बॉल पकडण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं, परंतु बॉल हातामध्ये आलाच नाहीये. एक धाबीतून कंप्लीटच झाली. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 वरती. चला, एक षटक झालंय. मीटिंग नकोय. तुम्ही बरोबर अगदी 5च मिनिटं घेतलेत.
धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती आल्यात. 25.
धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 वरती. अर्धशतक कंप्लीट झालंय. जिदान 11 टीमचं अर्धशतक इथून कंप्लीट झालंय. सुरुवात थोडीशी लडखडत होती, परंतु त्यानंतर साबरलं, साधनं चांगली बॅटिंग केली. तो साध आणि त्यानंतर बाबू यांची पार्टनरशिप. त्यानंतर सात बाद झाल्यानंतर अफजल आला बॅटिंग करण्यासाठी, परंतु बाबू यांनी देखील दमदार बॅटिंग केली. 3 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. हो, अफजलचा हा फटका लोअर फुल टॉस, बॉलला सरळ पाठवून दिलाय डीप स्क्वेअरला सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी हा षटकार. मुस्सा यांचं हे षटक थोडंसं महागडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये भरघोस धाबा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. 56 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आत्तापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 बॉलमध्ये 3 षटकार आले, एक चौकार आला आणि एक खऱ्या अर्थानं ती लेग बाईटची धाव आली होती. अजूनही जर पाहायला गेलं तर 1 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 वरती, परंतु 60 धावा देखील याच मैदानावरती चेस झाल्यात. त्याच्यामुळे कोणतीही धाबा या विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. हो, आणखीन एक हाफ ट्रॅकर, परंतु डायरेक्ट हातामध्येच विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती ताकद जनरेट करता आली नाहीये, कारण की शॉर्ट बॉल होता, थोडासा कमी गतीनं आला होता. त्याला पीक तर बरोबर केलं होतं, परंतु ताकद जनरेट झाली नव्हती. अफजल बाद झाला शेवटच्या बॉलवरती. एकंदरीत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. टार्गेट आहे ते 57 या धावसंख्येचं. 57चं टार्गेट आहे. ते टार्गेटचं आता कशा प्रकारे इथून खऱ्या अर्थानं पाठलाग केला जाईल हे पाहावं लागेल. अमश 11 टीमचे कर्णधार आणि सौद 11 टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. अमश 11 टीमचे कर्णधार आणि सौद 11 टीमचे कर्णधार टॉससाठी यायचे. सन्माननीय साबिर नजे यांच्या शुभास्य आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. अमांश 11 आणि सौद 11.
चला मॅचला सुरुवात होते. 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा मुसा 11 टीमला. समोर अफजल नॉन सेकंडवरती आपण पाहत आहे. त्या ठिकाणी शादाबाई नजे गोलंदाजी मार्कवरती 7 सिद्दीकी. हो पहिला बॉल एज घेतली आहे, पाठीमागे सरकलाय अफजल, परंतु चुकी झाली आहे. सूर्याची किरण कदाचित डिस्टर्ब करत होती. वरती त्यानं पाहिलं, परंतु जसं वरती पाहिलं सूर्याची किरण डिस्टर्ब करतायत, लगेच नजर खाली गेली आणि ती कॅच कॅरी करायची होती, ती मात्र इथून दूर राहिली. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. जीवदान मिळालं पहिल्याच बॉलवरती अफजलला. अफजा बॅटिंग करतोय. याच मैदानावरती अफजानं भरपूर चांगली बॅटिंग केली आहे, रेकॉर्ड राहिलाय त्याचा. बॉलिंग देखील चांगलीच केली होती. तोच अफजल, त्याला मिळालेले पहिल्या बॉलवरती जीवदान. सॅकिंग एंडवरची शादाबाई नजे आमदार चषकाचे मुख्य आयोजक बॅटिंगसाठी. ओ बाहेरचा बॉल स्लॅश केलाय. फिल्डर त्या ठिकाणी अमीर पाहायला मिळतात. थोडंसं धडपड जरूर पाहायला मिळाली. आउटफील्डमध्ये थोडेसे बोलतात खराबी आहे. आउटफील्ड खराब असल्यामुळे कदाचित त्यांचा पाय स्किड झाला आणि तो बॉल हातातून निसटला. एक धाव. चला अहमद शिलेवन आणि सौद 11 टॉस साठी यायचं. जी झेल सोडली होती त्या झेलची किंमत तर मोजावीच लागेल. जखमेवरती मीठ सोलेल आता अफजल. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. चला सौद 11 आणि अमश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला फायनल कॉल असेल टॉस साठी या, नाहीतर मग 3 षटकांची मॅच होईल आयोजक आम्हाला सांगतायत. चला अमान 11 टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सौद 11 आपले कॅप्टन पाठवा. ओ हलक्या हाताने चॉप केला. फिल्डर आमिर येतील त्याच्या अगोदरच बॉलला फील्ड केलंय. थांबले होते, बॉलची प्रतीक्षा करत होते, परंतु क्रिकेटमध्ये वेट अँड वॉच नाही आहे. बॉलवरती गतीनं यावं लागतं. बॉलला अगदी लगेच कलेक्ट करावं लागतं. फेकी देखील अचूक करावी लागते. एक सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 7. ओ फुलटॉस बॉल कनेक्ट करू शकले नाहीत. मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. ओ जेल ड्रॉप. पंच सांगतात नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल या ठिकाणी घोषित केला. नो +1 2 धावा धाव फलक्यावरती. स्क्वेअर लेग पंच अगदी अचूक निर्णय त्यांचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला विमरसाठी. त्यांनी पंचाला चॅलेंज केलं, परंतु इथे कोणी येणार नाही पाहण्यासाठी. तो डिसिजन या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधूनच दिला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथून आपण पाहताय एक सिंगलच जाव जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे रिव्ह्यू आता पुनश्च अवेलेबल असेल, कारण की त्यांनी रिव्ह्यू घेतला होता आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला. ओ यावेळी खराब बॉल. पुनश्च एकदा बॉल सरळ चाललाय. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. नो +4. इथे आलाय चौकार. आता चॅलेंज देखील करणार नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 13 वरती. तेरा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अफजलनं मात्र
हा फुलटॉस बॉल कन्वर्ट केलाय 4 धाब्यांमध्ये. वेस्ट राईट होती. नेक्स्ट बॉल फ्रीडचा समोर अफजल. हो परफेक्ट ब्लॉक होल मध्ये टाकलाय. चान्स बनला होता रनआउटचा, परंतु तोपर्यंत साद अगदी पुढे निघून गेला होता. तो येईल तिथे तोपर्यंत एक धाव इथून घेण्याचा प्रयत्न थांबवला. लगेच दोन्ही फलंदाज आपापल्या एंडला परत येताना पाहायला मिळाले आणि तिथून हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल मात्र डॉट बॉल आलाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत मुसा 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 1 षटकाचा खेळ समाप्तीनंतर बिनबाद 13. अजूनही 18 बॉल 44 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉलमध्ये 44 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. सर्वांसाठी नियम सारखे. टायमर या ठिकाणी सेट केला गेला. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज अमान आला. सेकंड ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहताय. अमान 11 दामत या नावाने जाबेली संघ याच मैदानावरती डेची स्पर्धा खेळत होता, तेव्हा त्या संघानं खऱ्या अर्थानं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय. त्या संघाचा कर्णधार होता अमान. चांगली बॉलिंग केली होती अमाननं. तो सामान आता गोलंदाजी महागवरती आला. स्क्वॉडमध्ये अफजल देखील आहे. तो देखील चांगली गोलंदाजी करतो, परंतु साधनं इथे मात्र थोडंसं प्लॅन खऱ्या अर्थाने ते आखला. ओ फुलटॉस बॉल लॉंग ऑन मध्ये बॉल आला. तोपर्यंत 1 धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. 1 धाव आली आहे. 1 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 14 वरती. अमानचं हे षटक फार महत्त्वपूर्ण राहील या मॅचमध्ये. या इनिंगमध्ये अमानवरती टार्गेट केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. अमानच्या विरोधामध्ये धावा तर बनवाव्याच लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. ओ फटका चांगला केलाय. बरोबर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे ब्लॅक स्क्रीन वरती धडकलाय. षटकार 6 धावा आल्या. 6 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र तब्बल 20 वरती. 20 धावा धावफलकावरती. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अमान 2 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. हो यावेळी आखूड टप्प्याचा बॉल. हाईट जास्त मिळाली आहे, लांबी कमी. अफजलनं पकडली कॅच. मिळाली आहे विकेट अफजलची.
ओ फटका चांगला फटका चांगला बॉल सरळ व्यासपीठावरती आला षटकार. तेरा बॉल आणि अजूनही 30 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. 13 बॉल मध्ये 30. ओ बाहेर निघाला. पंच अगदी सांगतात इट्स अ वाईट बॉल. 13 बॉल 29 धावसंख्या 28. 13 बॉल मध्ये 29 धावसंख्येची अजूनही गरज आहे. ओ लोअर फुल टॉस मिस टायमिंग राहिला. बॉल हवेमध्ये. ओ क्रॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे. संधी निर्माण झाली होती. मोठी विकेट आली असती परंतु इथे जर पाहायला गेलं तर संधीचं सोनं करणं गरजेचं होतं परंतु इथे संधी चुकली आहे आणि इथून मुझक्किर मौलाना यांना पुनश्च एकदा संधी मिळाली आहे. इथून 2 षटकामध्ये साबिरजी नजे साहेब या आपल्या शुभास आपण टॉस करूया. एकीकडे तुम्ही पाहणार सौद 11 त्यांच्या विरोधामध्ये अमाश 11. दोन्ही टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच एक मॅच जिंकली आहे अमाश 11 टीमनं. एक मॅच पराजित झालाय तो म्हणजे सौद 11. आता एकीकडे विजय तर हवा आहे. पहिल्या विजयाच्या शोधामध्ये सौद 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल तर दुसरीकडे 2 विजय संपादित करून पॉईंट्स टेबलमध्ये टॉपर राहण्याचं काम खऱ्या अर्थानं करण्याचं काम त्या ठिकाणी आपण पाहताय अमाश 11 टीम करेल. ओ कतकीला गलीमधून बॉल काढला. बॉल सरळ चालला सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबत नाहीये. बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. आणखीन एक चौकार येतोय मुझक्किर मौलाना यांच्या बॅटमधून. शेवटच्या बॉलवरती ती कॅच कॅरी झाली असती तर मात्र या मॅचमध्ये आपली पकड निर्माण करू शकला असता जिद्यान 11 संघ परंतु ती कॅच ड्रॉप झाली. बाबूंनी ती कॅच सोडली आणि त्यानंतर मात्र हा चौकार आता पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33. 33 धाव फलक्यावरती आल्यात. हो यावेळी समोरच्या दिशेनं बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. अफजल वरती आक्रमण. मुझक्किर मौलाना जखमेवरती मीठ चोलतोय. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलतोय. संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करतोय. ठोकलाय षटकार. षटकारानंतर धावसंख्या अगदी वेगानं पुढे फ्लाय होतीये. जाऊन पोहोचेल ती 39 वरती. 57चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 बॉलमध्ये आल्या 10. तिसरं षटक प्रगतीपथावरती. अफजलला मागे ठेवलं होतं असं वाटलं होतं. अफजल इथून चांगली कामगिरी करेल परंतु अफजलवरतीच आक्रमणाला सुरुवात केली आहे ती मुझक्किर मौलाना यांनी. येणारे बॉल शिल्लक असतील ते आता मात्र 10 धावा बनवायचे. ते 18. 57चा पाठलाग करायचा आहे. हो फुलटॉसच टाकलाय. बरोबर गॅप शोधली आहे. बॉल सरळ चाललाय. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र अगदी तुम्ही पाहू शकता 43 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. बरोबर गॅपमध्ये फटकेबाजी केली जाते. 43 धावा धाव फलकावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 9 बॉलमध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हो, चांगला बॉल यावेळी थोडासा पुढे ठेवला. अगदी बैठक मांडून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मुझक्किर मौलाना यांचा, परंतु तिथं असफल ठरले गेले. बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालंच नाहीये. डॉट बॉल आला. अजूनही 8 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. शादाब बाय चांगलं काम करतात. नॉट स्ट्राईक एंडवरतून थोडेसे कानमंत्र देत आहेत. प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखून प्लॅनिंगनुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळला जातोय. कारण की 57 धावा जर पाहायला गेलं तर तसं महागड्या नाही आहेत, कारण की अगोदरच्याच मॅचमध्ये 60 धावा सहजरित्या चेस झाल्यात. हो, इथे देखील फटका चांगला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल थांबवलाय. एक कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी देखील सहजरित्या कंप्लीटच होईल. म्हणजे आता पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 7 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 45 वरती. 7 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. हो, ऑन साईडला फटका चांगला ओरपीचच दिला होता. त्याला ऑन साईडला खेळून काढलाय. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. 7 मध्ये 12 हव्या होत्या, आता 6 मध्ये बनवायचे. त्या 6 धावसंख्या जाऊन पोहोचले ती अगदी आपण पाहताय 51 धावा धाव फलकावरती. मुस्सा 11 टीम 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 मध्ये 6 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 बॉल 6 धावसंख्येची गरज. काय फलंदाजी केली आहे मुझक्किर मौलाना यांनी. 3 षटकार, 2 चौकार, 1 दुहेरी, 1 सिंगल. एकोणतीस धावा वैयक्तिक कुठल्यात या मॅच मध्ये. सिच्युएशन क्रिटिकल होती. क्रिटिकल सिच्युएशन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि जिथे खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये होता. सहा बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय मोहसिन. मोहसिन गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहेत. जर हे षटक जर का या धावा वाचवल्या तर मिरान यांच्याकडनं 1000 आणि मिराज यांच्याकडून 500. एकंदरीत 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल मोईन यांच्यासाठी. मोहसिन गोलंदाजी मार्कवरती येत. एक वाईट बॉल आला होता, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता 5 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. हो, फटका चांगला केलाय. फटका चांगला केलाय. बॉल सरळ ब्लॅक स्क्रीन वरती धडकला. विजयाची बोर उमटवणारा हा विजयी षटकार ठोकलाय. शादाबाई नजे यांच्या बॅटमधून आला हा भव्य षटकार आणि या षटकारानं मॅच इथे फिनिश झाली आहे. चला, दोन्ही संघ आता मैदानाच्या आतमध्ये चला लगेच. आमाश 11 आणि सौद 11 जो काय डिसिजन असेल तुमचा लगेच मैदानाच्या आतमध्ये चालायचं आहे. कोण टॉस जिंकलाय? सौद 11 टॉस जिंकलाय. त्यांचा फील्डिंग करण्याचा डिसिजन आहे आणि बॅटिंगसाठी आमाश 11 टीमला इन्व्हाइट केलंय. चला, आपल्या स्क्वॉडमध्ये तुम्ही चला आणि तुम्ही देखील लगेच फील्डिंग लावून घ्या
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच